नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात पीस डंका पैसा पुराणी आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आजचा दिवस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी विरोधाभासी संकेत घेऊन आला आहे। एका बाजूला सरकारच्या तिजोरीत थेट कर संकलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा जमा होत आहे, तर दुसऱ्या बाजूला शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात मोठी घसरण झाली आहे। टाटा समूहाच्या नेतृत्वातील बदलाने कॉर्पोरेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे। फिंच रेटिंगने भारताचं बीबीबी पतमानांकन कायम ठेवलं आहे, मात्र त्यासोबतच काही गंभीर आर्थिक आव्हानाकडे देखील लक्ष वेधलं आहे। आणि याच काळात सोनं चांदी मात्र तेजीच्या दिशेने वाटचाल करत आहे। म्हणजे सरकारचा महसूल वाढतोय, अर्थव्यवस्थेची वाढीची क्षमता मजबूत आहे, पण बाजारात अस्थिरता कायम आहे। तेल महागण्याची चिंता आहे, तर दुसरीकडे गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्तेकडे वळताना दिसत आहे। सुरुवात करूया सरकारच्या तिजोरीपासून। चालू आर्थिक वर्षात 10 ऑगस्ट पर्यंत देशाचं निव्वळ थेट कर संकलन 23.9% वाढून 8.11 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे। मागील वर्षात याच कालावधीत हे संकलन सुमारे 6.59 लाख कोटी रुपये इतकं होतं। आकडा मोठा आहे, पण त्याचा अर्थ काय? सरकारच्या महसुलात झालेली ही वाढ केवळ तिजोरीत अधिक पैसा जमा झाल्याचं दर्शवत नाही, तर अर्थव्यवस्थेतील व्यवहार, उत्पन्न आणि कर अनुपालनाची स्थिती याबाबत देखील काही सकारात्मक संकेत देत आहे। सरकारकडे महसूल वाढला की पायाभूत सुविधा, सामाजिक योजना, सार्वजनिक गुंतवणूक आणि इतर खर्चासाठी उपलब्ध आर्थिक क्षमता ही वाढू शकते। मात्र इथे एक महत्त्वाचा फरक समजून घेणे गरजेचे आहे। कर संकलन वाढणं म्हणजे सरकारकडे उपलब्ध होणारा संपूर्ण पैसा वाढला असं सरळ म्हणता येणार नाही, कारण सरकार मोठ्या प्रमाणावर कर परतावा देखील करत असतो। त्यामुळे ग्रॉस आणि नेट कर संकलन यातील फरक महत्त्वाचा आहे। 10 ऑगस्ट पर्यंत सरकारने 1.43 लाख कोटी रुपयांचे कर परतावे दिले आहेत, तरीही निव्वळ थेट कर संकलन 8.11 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे। म्हणजेच परताव्यांचा परिणाम लक्षात घेतल्यानंतर देखील महसुलात मजबूत वाढ कायम आहे। निव्वळ कॉर्पोरेट कर संकलनात 19.83% वाढून सुमारे 2.70 लाख कोटी रुपयांची वाढ ही झाली आहे। तर वैयक्तिक आयकराचा समावेश असलेलं बिगर कॉर्पोरेट कर संकलन 23% वाढून 5.7 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे। यात विशेष लक्ष वेधून घेणारा आकडा म्हणजे STT अर्थात सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स, यातून मिळणारा महसूल तब्बल 51% वाढून 33,824 कोटी रुपये इतका झाला आहे। याचा अर्थ शेअर बाजाराच्या व्यवहारातून देखील सरकारला मोठा महसूल हा प्राप्त झाला आहे। म्हणजेच बाजारातील चढ उतार केवळ गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओ पुरते मर्यादित राहत नाही, त्याचा परिणाम सरकारी महसुलावर देखील होत आहे। केंद्र सरकारने 2026-27 या थेट वर्षामध्ये करांमधून 26.97 लाख कोटी रुपये जमा करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे। त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला झालेली ही मजबूत वाढ सरकारसाठी सकारात्मक संकेत मानले जात आहे। मात्र पुढील महिन्यांमध्ये कर परतावे, कॉर्पोरेट नफा आणि आर्थिक व्यवहारांची गती कशी राहते यावर अंतिम चित्र अवलंबून राहील। सरकारी महसुलाचं चित्र सकारात्मक असताना आता उद्योग विश्वाकडे वळूया, कारण भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वात मोठ्या नावापैकी एक असलेल्या टाटा समूहात झालेल्या नेतृत्व बदल ही बाजारासाठी मोठा संकेत घेऊन आली आहे। टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर समूहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। TCS मध्ये 4.2% घसरण झाली, टाटा मोटर्स मध्ये सुमारे 2.5% घट झाली, तर टायटन आणि टाटा स्टील मध्ये जवळपास 2% घट झाली आहे। समूहातील प्रमुख कंपन्यांमध्ये व्यवहारादरम्यान 4% पर्यंतची घसरण ही दिसून आली। या घसरणीमुळे टाटा समूहातील सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार मूल्यात मोठी घट पाहायला मिळाली आणि गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 44,000 कोटी रुपयांची घट झाल्याचं देखील समोर आलं आहे। इथे प्रश्न केवळ शेअरच्या किमतीचा नाही, मोठ्या कॉर्पोरेट समूहात नेतृत्व बदल झाला की गुंतवणूकदारांना सर्वात आधी जाणून घ्यायचं असतं ते म्हणजे पुढची रणनीती काय असेल। चंद्रशेखर यांनी 2017 मध्ये टाटा सन्सची धुरा स्वीकारली होती। त्यांच्या नेतृत्वाखालील समूहाने पारंपरिक व्यवसायाच्या पलीकडे जाऊन डिजिटल व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स, एअर इंडिया आणि इलेक्ट्रिक वाहनांसारख्या क्षेत्रात विस्तार केला। म्हणूनच त्यांच्या राजीनाम्यामुळे आता 3 महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहे। नवं नेतृत्व कोणाचं असेल, समूहाच्या गुंतवणुकीची दिशा काय असेल आणि नव्या व्यवसायामध्ये सुरू असलेली रणनीती पुढे काय असणार। टाटा ट्रस्टकडे टाटा सन्स मध्ये सुमारे 66% हिस्सा असल्यामुळे पुढील नेतृत्वाच्या निवडीत टाटा ट्रस्टची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे। गुंतवणूकदारांसाठी हा नेतृत्व बदल म्हणजे केवळ अनिश्चिततेचा टप्पा आहे। नव्या नेतृत्वाची दिशा स्पष्ट होईपर्यंत बाजारात काही प्रमाणात सावधगिरी राहू शकते। त्यामुळे टाटा समूहासाठी पुढील सर्वात मोठं आव्हान हे केवळ नवीन अध्यक्षपद निवडणं हे नाही, तर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवणे आणि समूहाची दीर्घकालीन दिशा स्पष्ट करणं हे देखील आहे।
आणि इथेच टाटा समूहाच्या शेअर्सची घसरण आपल्याला संपूर्ण बाजाराच्या स्थितीकडे घेऊन जाते. 12 ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 650 अंकांनी घसरून 77,498 अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला, तर निफ्टी 50 देखील 200 अंकाहून अधिक घसरण होऊन तो 24,266 अंकापर्यंत खाली आला. दोन निर्देशांकामध्ये जवळपास 1% घसरण पाहायला मिळाली. या घसरणीचा सर्वात मोठा परिणाम गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर झाला. बीएससी वरील सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवल सुमारे 493 लाख कोटी रुपयांवरून 490 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आलं. म्हणजेच एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 3 लाख कोटी रुपयांची घट झाली. विशेष म्हणजे ही विक्री केवळ मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित नव्हती. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स मध्ये देखील दबाव हा दिसून आला. यातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे, सध्या बाजारात केवळ एखाद्या कंपनीची संबंधित चिंता नाही, तर व्यापक जोखीम टाळण्याची मानसिकता देखील निर्माण झाली आहे. मग बाजार एवढा का घसरतोय? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती. जागतिक बाजारात क्रूड ऑइलचे दर हे $90 प्रति बॅरलच्या जवळपास पोहोचले आहे. भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो, त्यामुळे तेलाच्या किमतीत वाढ झाली की त्याचा परिणाम थेट देशाच्या आयात खर्चावर होतो. पण तेल महागण्याचा परिणाम फक्त पेट्रोल डिझेल पुरता मर्यादित नसतो. वाहतूक महागते, उत्पादन खर्च वाढतो, कंपन्यांच्या नफ्यावर दबाव येतो आणि महागाई वाढण्याचा धोका देखील निर्माण होतो आणि यामुळे देशाच्या व्यापार तुटीवरती देखील परिणाम होऊ शकतो. म्हणूनच कच्च्या तेलाची किंमत भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत संवेदनशील मानली जाते. त्यातच जागतिक भूराजकीय अनिश्चितता, कमकुवत जागतिक संकेत आणि गेल्या काही काळातील तेजीमुळे झालेला नफा वसुली यामुळे बाजारावर दबाव हा वाढला आहे. आता इथूनच आपण एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे येतो. शेअर बाजारात अस्थिरता असली तरी भारताची अर्थव्यवस्था मूलभूत पातळीवर किती मजबूत आहे? त्याचं उत्तर देणारा महत्त्वाचा अहवाल म्हणजेच फिच रेटिंग्सने भारतावरील मूल्यांकन जाहीर केलं आहे. फिचने भारताचं BBB सार्वभौम पतमानांकन कायम ठेवलं असून दृष्टिकोन स्थिर ठेवला आहे. भारताची मजबूत आर्थिक वाढीची क्षमता, नियंत्रित महागाई आणि भक्कम परकीय चलनसाठा या देशाच्या जमेच्या बाजू आहेत. फिचच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2027 मध्ये भारताचा वास्तविक GDP वाढीचा दर हा 6.4% राहू शकतो. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा वेग समान पतमानांकन असलेल्या देशाच्या तुलनेत मजबूत आहे. पण फिचने केवळ सकारात्मक चित्र दाखवलं नाही. सरकारी कर्ज, वित्तीय तूट तुलनेने कमी, दरडोई उत्पन्न, रोजगाराचं आव्हान, ऊर्जा आयातीवरील अवलंबित्व या बाबी भारतासाठी महत्त्वाच्या जोखमी आहेत हे देखील अधोरेखित केलं आहे. विशेषतः कच्च्या तेलाचा मुद्दा पुन्हा या ठिकाणी देखील समोर आला आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं एकत्रित सरकारी कर्ज GDPच्या सुमारे 84.4% इतके आहे. हे प्रमाण समान BBB श्रेणीतील देशाच्या तुलनेत मोठा आहे. मात्र 2031 पर्यंत हे प्रमाण सुमारे 79% खाली येण्याचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे. म्हणजे भारतासमोर आता दुहेरी आव्हान आहे. आर्थिक वाढीचा वेग कायम ठेवायचा आहे आणि त्याच वेळी कर्ज व वित्तीय तूट नियंत्रणात ठेवायचे आहे. रोजगाराचा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. विशेष तरुणांसाठी पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास भविष्यात सरकारी खर्चावर दबाव हा वाढू शकतो. त्यामुळे भारतासाठी पुढील टप्प्यात केवळ GDP वाढवणं हे पुरेसे राहणार नाही. वाढ अधिक व्यापक, रोजगार निर्मितीला चालना देणारी आणि वित्तीय दृष्ट्या टिकाऊ असणं महत्त्वाचं ठरेल. आता एकीकडे शेअर बाजार घसरतोय, तेलाच्या किमती वाढत आहेत आणि अर्थव्यवस्थेवर काही आव्हानं देखील आहेत. पण त्याच काळात गुंतवणूकदारांचा कल दुसऱ्या बाजूला वाढताना दिसत आहे आणि ती बाजू म्हणजे सोनं आणि चांदी. MCX वर सोन्याचा भाव 10 आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्राम 1,50,641 रुपयांवर काल बंद झाला होता. त्यानंतर 12 ऑगस्टच्या सकाळच्या व्यवहारात 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 1,53,830 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,41,010 रुपये प्रति 10 ग्राम. 18 कॅरेट सोन्याचा भाव हा 1,15,380 रुपयांवर पोहोचला आहे. MCX वर सोनं 1,54,683 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडलं, तर चांदी 2,37,860 रुपये प्रति किलोवर खुली झाली. जागतिक बाजारात कॉमेक्सवर सोन्याचा भाव हा $4,449.70 प्रति अंशवर, तर चांदी $65.370 प्रति अंशवर पोहोचली आहे. वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात 19,000 रुपयांपेक्षाची अधिकची वाढ ही नोंदवण्यात आली आहे. सोन्याच्या तेजीमागे अनेक घटक काम करत आहेत. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सुरू असलेली खरेदी, अमेरिकेतील अपेक्षेपेक्षा कमजोर रोजगाराची आकडेवारी आणि डॉलरमधील कमजोरी यामुळे सोन्याला आधार मिळत आहे. यामध्ये एक महत्त्वाचा आर्थिक संबंध देखील समजून घ्यायला हवा. डॉलर कमजोर झाला की डॉलरमध्ये किंमत ठरवलेल्या सोन्यासारख्या वस्तू इतर चलनांमध्ये तुलनेने स्वस्त वाटू शकतात. त्यामुळे मागणी वाढण्याची शक्यता देखील वाढते.
त्याचवेळी व्याजदर कमी होण्याची शक्यता वाढली की बॉन्डसारख्या व्याज देणाऱ्या मालमत्तांच्या तुलनेत सोन्यासारखा सुरक्षित मालमत्तेचं आकर्षण हे आणखी वाढू शकते. चांदीला देखील औद्योगिक मागणी आणि गुंतवणुकीचा आधार मिळत आहे. त्यामुळे सध्या सोनं आणि चांदी याच्यातील तेजी ही कायम आहे. म्हणूनच अर्थव्यवस्था ही वेगवेगळ्या बाजारांची स्वतंत्र कथा नाही, ती एकमेकांशी जोडलेल्या अनेक घटकांची साखळी आहे. आज कर संकलन मजबूत होत आहे ही सकारात्मक बाब आहे. भारताची वाढीची क्षमता मजबूत आहे हे फिचच्या मूल्यांकनातून दिसत आहे. मात्र तेलाच्या किमती, सरकारी कर्ज, वित्तीय तूट आणि जागतिक अस्थिरता यासारख्या जोखमीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गुंतवणूकदारांसाठी याचा अर्थ स्पष्ट आहे. बाजारात मोठी घसरण झाली म्हणून घाबरून निर्णय घेण्यापेक्षा बाजारामागची कारणं समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे सोनं आणि चांदी तेजीत आहे म्हणून त्यामागील जोखीम न पाहता केवळ वाढत्या किमतीकडे आकर्षित होणं देखील योग्य नाही. आजच्या पैसापुरांचा सार एका वाक्यात सांगायचं झालं तर भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत ताकद अजून देखील मजबूत आहे. मात्र जागतिक अनिश्चितता आणि वाढत्या ऊर्जा किमतीच्या पार्श्वभूमीवर पुढचा आर्थिक प्रवास सावधपणे करावा लागणार आहे. कारण सरकारच्या तिजोरीतील पैसा, कंपन्यांचा नफा, शेअर बाजारातील चढ उतार, कच्च्या तेलाच्या किमती आणि सोन्याचा भाव हे सगळं वेगवेगळे दिसत असलं तरी त्यामागची आर्थिक साखळी एकच आहे. आर्थिक जगतात प्रत्येक दिवस नवी दिशा घेऊन येतो. प्रत्येक आकडा एखादा संकेत देत असतो आणि प्रत्येक बाजारातील हालचालीमागे आपल्या पैशाची जोडलेली एक मोठी कथा असते. ती कथा सोप्या, स्पष्ट आणि विश्लेषणात्मक भाषेत समजून घेण्यासाठी पाहत रहा पैसापुरात. आजच्या बिझनेस बुलेटिन मध्ये इतकेच. नमस्कार.